नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आणि लक्ष देण्यासारखी आहे। कारण आता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठी पडताळणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक लाभार्थ्यांचे पैसे पुढील काळात थांबू शकतात आणि त्यामागचं मुख्य कारण काय आहे, प्रशासन काय तयारी करत आहे आणि लाभार्थ्यांनी आता काय करायला हवं, हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला महत्त्वाची पार्श्वभूमी समजून घेऊया। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे असलेली दिव्यांग पेन्शन योजना काही कारणांमुळे काही महिन्यांसाठी सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती। परंतु हे हस्तांतरण करताना प्रशासनाने एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली होती। त्यावेळी सांगण्यात आलं होतं की दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ, सुधारित आकृतीबंध आणि व्यवस्थित यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हा तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे योजना कायमस्वरूपी दुसऱ्या विभागाकडे गेलेली नाही, तर काही काळासाठी व्यवस्थापन बदलण्यात आलेलं आहे। आता जाणून घेऊया प्रशासनाला काय समस्या दिसून येत आहेत। मित्रांनो, जेव्हा लाभार्थ्यांची माहिती तपासण्यात आली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात तफावत समोर आल्याचे सांगितले जात आहे। उदाहरणार्थ, काही लाभार्थ्यांकडे UDID कार्डच नाही, काहींचे UDID कार्ड आहे पण पडताळणी झालेली नाही, काही माहिती आधार कार्डशी जुळत नाही, काही लाभार्थ्यांची माहिती अपूर्ण आहे आणि याच कारणामुळे मागील काही महिन्यांमध्ये काही लाभार्थ्यांचे पैसे थांबले होते। पण लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काय करण्यात आलं? मित्रांनो, या सगळ्या तांत्रिक अडचणी आल्या तरी लाभार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने निर्णय घेतला आणि त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले। म्हणजे सध्या काही त्रुटी असल्या तरी अनेकांना वंचित ठेवण्यात आलेलं नाही। परंतु इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढे मात्र नियम कडक होण्याची शक्यता। मित्रांनो, जेव्हा ही योजना पूर्णपणे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जाईल तेव्हा मात्र पडताळणी अधिक कडक होणार असं दिसत आहे। त्यावेळी ज्यांच्याकडे योग्य UDID कार्ड आहे, ज्यांचे UDID कार्ड व्हेरीफाय झालेलं आहे, त्यांची माहिती व्यवस्थित जुळत आहे, अशाच लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि ज्यांचं कार्ड चुकीचं आहे किंवा पडताळणी पूर्ण झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे पैसे थांबू शकतात। आता जाणून घेऊया मोठी कारवाई कुठून सुरू झाली। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना एक विशेष पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। हे पत्र नुकतंच जारी करण्यात आलं असून त्यामध्ये जिल्हास्तरावर विशेष माहिती राबवण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालय स्तरावर ही सूचना जाण्याची शक्यता आहे। आता जाणून घेऊया त्या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं। मित्रांनो, या पत्रामध्ये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत माहिती देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। यामध्ये विशेषतः खालील योजनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना। म्हणजेच या योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे। आकडेवारीत काय दिसून आलं? मित्रांनो, तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे UDID कार्ड नसल्याचं आणि काहींची पडताळणी अपूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे काही लाभार्थी सध्या योजना घेत आहेत पण त्यांच्याकडे UDID कार्डच नाही, काहींकडे कार्ड आहे पण व्हेरीफाय झालेलं नाही आणि ही सर्व माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। आता बघा, प्रशासनाने आता काय सूचना दिल्या। मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालयांना सांगण्यात आलं आहे की ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही त्यांना कार्ड काढून देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी। ज्या लाभार्थ्यांची पडताळणी बाकी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। अपूर्ण माहिती असलेले लाभार्थी शोधून त्यांची माहिती अपडेट करावी। म्हणजेच आता जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे। सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना, मित्रांनो, जर तुमचं UDID कार्ड अजून काढलेलं नसेल किंवा पडताळणी बाकी असेल किंवा माहितीमध्ये काही चूक असेल तर हे काम वेळेत पूर्ण करणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं। कारण प्रशासनाकडून अधिकृत पातळीवर पडताळणी सुरू झाल्यानंतर अपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो। आता जाणून घेऊया पुढे काय होऊ शकतं। मित्रांनो, आता जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर माहिती जाण्याची शक्यता आहे। यानंतर लाभार्थ्यांची यादी तपासली जाऊ शकते, पडताळणी मोहीम राबवली जाऊ शकते, अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्यांना सूचना दिल्या जाऊ शकतात। म्हणून पुढील काही दिवसांमध्ये येणाऱ्या सर्व अपडेट्सकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू होणाऱ्या या विशेष पडताळणी मोहिमेबाबतची ही महत्त्वाची माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही। आणि अशा सरकारी योजना, पेन्शन योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी
आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.